नमस्कार. आताच आपण ऐकलं दोन्ही उमेदवारांच्या अंतर्गत त्यांनी सांगितलं काही अडचणी आहेत जे नागरिकांना आज अडचणींपासून गेल्या 35 वर्षाच्या कालावधीमध्ये सत्ताधाऱ्यांनी केलेली कामं आणि आता केलेली दादांनी मंजूर कामं ह्याचा जर ताळमेळ आपण जर बघितला तर तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. काही गोष्टी आता उमेदवारांनी सांगताना राहिल्या की आता दादांनी मंजूर केलेलं 9 कोटी रुपयाचं जे सांस्कृतिक भवनाचं काम आहे, भैया साहेबांनी 86-87 सालीमध्ये जे सांस्कृतिक भवन बांधलं त्याचा सांस्कृतिक भवनाचा मेंटेनन्स 2000 पर्यंत चांगला चालला, पण 2000 नंतर आता या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जर बघितलं तर सांस्कृतिक भवनाची अक्षरशः वाट लागली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आपल्याकडे व्हिडिओ आहे, तो लवकरच आपण पब्लिश करतो. भयंकर पद्धतीने सांस्कृतिक भवनाची अवस्था तिथे केलेली आहे. त्यामुळे जो फलटणला असलेला वारसा आहे की काळी बारामतीवरून लोक येणारी फलटणला कार्यक्रमांसाठी, नाटकं बघण्यासाठी, शिक्षणासाठी, हा वारसा संपलेला आहे फलटणकरांचा. तो वारसा बारामतीला गेलेला आहे, बारामतीला वळलेला आहे. फलटणकर पूर्ण प्रमाणात बारामतीला जायला चालू झालेला आहे. शिक्षणाच्या मार्फत आपण आज जर बघितलं तर जवळपास 2 ते 3 हजार विद्यार्थी, जवळजवळ 200-300 बसेस आणि गाड्या आज बारामतीला शिक्षणासाठी जातात. तर कुठेतरी असं बघितलं तर आज जसं सांगितलं प्रियदर्शनीने की एक मोठ्या प्रमाणात खेडेगाव हे होऊन बसलेलं आहे. तर त्याचा कुठेतरी प्रमाण आपण बदलण्यात शहरामध्ये कुठेतरी आपण सहभाग घेऊयात, फलटणकरांनी त्यासाठी एकत्र येऊयात. बरं, एवढं सगळं त्रासाला कंटाळून वैतागून जेव्हा आपण स्मशानभूमीत एखाद्या जायची वेळ येते, एखाद्या कुटुंबात जायची वेळ येते, स्मशानभूमीची आपण अवस्था बघितली. मध्ये आम्ही स्वखर्चाने संशोधनाच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमी साफ करून घेतली. दत्तघाटाची तीच अवस्था. कुठेतरी हा प्रकार बदलणार आहे का नाहीये. मध्ये काही मुलींना अडचणी झाल्या, मुलींना कॉलेजसाठी बस स्टॉपवरून कॉलेजला जाण्यासाठी चालत जायला लागतं. बस स्टॉपची अवस्था नाहीये. सिटी बसचा आपण प्रस्ताव सद्गुरू शिक्षण संस्थेतर्फे मार्फत दिलेला होता, तोही त्यांनी आपल्याला आज नाही म्हणलं तरी कुठंतरी तो फेटाळून त्याचं कुठेही पुढं कुठल्याच गोष्टी घेतल्या नाही गेलेला. हा बिना मोबदला आम्ही महिलांसाठी आणि मुलांसाठी सिटी बसची सेवा चालू केली. पण आता संशोधनाने बोलल्यानंतर संशोधनांना मार्गदर्शनाखाली नगरपालिका जेव्हा येईल त्यानंतर आम्ही नक्की सिटी बसची व्यवस्था त्या ठिकाणी करूयात नगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली, ज्यामध्ये मुलींना आणि नागरिकांना त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. 35 वर्ष दिल्यानंतर आपल्याला सगळ्यांना एक विनंती, हा जो एक फलटणकरांना विनंती आहे, 5 वर्ष रणजितदादांच्या संशोधनाच्या मार्गदर्शनाखाली भाजप व घड्याळाच्या चिन्हाखाली आज फलटणकरांना आम्हाला सेवा करण्याचा चान्स द्या. 100% आम्ही कुठेही फलटणकरांना नाराज करणार नाही. कुठेही तुम्हाला असं वाटतं नाही की कुठेतरी आम्ही कामात कमी पडलो. फलटण बदलल्याशिवाय राहणार नाही 5 वर्षात, एवढी आज ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.